चंद्रपूर वनविभाग अंतर्गत कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित वेतन देण्यासाठी आज सोमवारी बेमुदत काम बंद आंदोलन केले। याबाबतचे निवेदन मुख्य वनसंरक्षकांना सादर करण्यात आले असून मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन अटल असल्याचे कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। संगणक चालक, वाहन चालक, परिक्षेत्रातील कार्यालयीन आणि क्षेत्रीय मजूर, वन विश्रामगृहातील मजूर, रामबाग वन वसाहतीतील मजूर, रोपवन मजूर, बीट मदतनीस, क्षेत्र सहाय्यक मदतनीस, दिवस रात्र पाळीतील चौकीदार, डेपो चौकीदार आदी सर्व कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत। या सर्वांचा वेतनाचा खर्च योजना आणि योजनेतर निधीतून केला जातो। मात्र 5 महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे। 5 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगारांना सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। याबाबत यापूर्वी विभागीय वन अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले, मात्र अद्याप ठोस कार्यवाही न झाल्याने संताप व्यक्त करत कामगारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे। वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आम्ही चंद्रपूर विभागामध्ये आम्ही सर्व मजूर कार्यरत आहोत। आम्हाला सर मागील 4 ते 5 महिन्यापासून आमचे पगार भेटलेले नाही सर। आम्ही वारंवार CCF साहेब, ACF साहेब, DFO साहेब यांच्याकडे वारंवार आम्ही मागणी करतो की त्यांना निवेदनपत्र देतो, तरी पण आमची काही दखल घेतली जात नाही। फक्त 4 दिवसात होणार, 5 दिवसात होणार असं आम्हाला त्यांच्याकडून शब्द भेटतात, पण आमचे पगार अजूनपर्यंत काही झालेले नाही। आणि आमची एक मुख्य मागणी आहे का जोपर्यंत आमचे पगार होणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच आंदोलनावर आम्ही कामावर जाणार नाही आहोत सर। त्यामुळे आम्ही इथं एकत्र जमा झालेलो आहोत। मंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेब तसेच आपले माननीय नाईक साहेब वन विभागामधले, त्यांना एक नम्राची विनंती आहे सर, आमच्यावर एवढी उपासमारीची पाळी आली आहे सर्व मजुरांवर, तर त्यांनी आमच्या काही थोडासा विचार घेऊन आमचे 4 महिन्याचे थकीत पगार, 4 ते 5 महिन्याचे थकीत पगार आम्हाला लवकरात लवकर द्यावे अशी त्यांना एक विनंती आहे। जोपर्यंत त्यांनी आमच्याबद्दल विचार करणार नाही किंवा त्यांनी पगाराबद्दल आमच्या काहीही विचार करणार नाही तर आम्ही सुद्धा आमच्या कामावर जाणार नाही असे आम्ही सर्वांनी विचार करून इथं एकत्र आलेलो आहोत। नमस्कार, मी चिचपल्ली वन परिक्षेत्रामधून आहे। शृंखला डेठेकर माझं नाव आहे। आमचे 5 ते 6 महिन्यापासून पगार थकीत बाकी आहे। तर वरच्या अधिकाऱ्यांकडून आमची ही निवेदन आहे की आमचे पगार लवकरात लवकर करण्यात यावे। काही मॅरिड महिला आहेत, त्यांना खूप त्रास होत आहे पगार नसल्यामुळे। त्यांचे भरपूर कामं अडले आहेत, कोणाला हॉस्पिटलसाठी जरूरत राहते आणि वेळेवर पगार नाही म्हणजे खूप मोठी समस्या आहे ही। तर आमची मागणी पूर्ण करण्यात यावी आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असंच उपोषणावर बसू। माझं नाव दीपक मडावी, मी कम्प्युटर ऑपरेटर आहे। आमचे आत्तापर्यंत 4 महिन्याचे पेमेंट अजून झालेले नाही, त्यामुळे आम्हाला घर खर्च चालवण्यासाठी खूप अडचण येत आहे। आणि अशा पद्धतीनं आम्हालाच म्हणजे मलाच नाही तर सगळ्याच प्रकारचे कम्प्युटर ऑपरेटर असो की आपले मजूर असो, आपले हे मदतनीस वगैरे, त्या सगळ्यांना खूप त्रास होत आहे। काहींचे मेडिकल प्रॉब्लेम आहे, काहींचे किरायचे, घरगुतीचे किंवा आपलं घर खर्च चालवण्याचे, या सगळ्यांना खूप अडचण निर्माण होत आहे। त्यामुळे आमचं विभागाला हेच मागणी आहे की त्यांनी आमचं लवकरात लवकर जे थकीत वेतन आहे ते पूर्ण करावे आणि समोर अगोदर जेवढ्या लवकर होईल आमचं पेमेंट, कारण 1 महिना थकीत आपण ठेवू शकतो आपलं पेमेंट, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला जर थकीत ठेवलं तर त्यांना अडचणी लागतेच, अडचणी येतातच।